या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी सर्व जग झोपलं आहे, पण पहाट होता होता तू जेजुरीत येणार आहेस. कुणाला काही ठाऊक नाही. तू येशील तेव्हा मांगल्य, तेज, शक्ती घेऊन येशील आणि सर्व विघ्न दूर करशील. नारायण नारायण. कैलासातून जेजुरीत प्रत्यक्ष श्री बाल गणेश यांचं प्रत्यक्ष आगमन किती अद्भुत. समस्त सृष्टी प्रफुल्लित होऊन हा आनंद सोहळा पाहते आहे. वातावरणातल्या चैतन्य लहरींमुळे सगळीकडे आनंद पसरला आहे. कोणालाही याचे कारण कळणार नाही, पण गडावर त्यांचे पहिले पाऊल पडले की सगळे मंगलमय होणार आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावा संस्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडञ्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम्. देवा प्रणाम. देवा बालगणेश जेजुरीत आलेले आहेत. त्यांनी जेजुरी गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. ते कोणत्याही क्षणी जेजुरी गडावर येतील. देवा आपण हे सर्व जाणतात, पण ते गडावर येत आहेत हे सांगायचा मोह मला आवरता आला नाही. देवा नंदी, मलाही गणेशाला कधी एकदा भेटतो आहे असे झाले आहे. देवा मी त्यांच्या स्वागतासाठी जेजुरी गडावर थांबतो. आज्ञा असावी. विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्राम मोक्षार्थी लभते. जपे गणपती स्तोत्रम षड्भिर्मासै फलं लभते संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशया. अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा समर्पयि तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. तुमच्यासाठी दूध आणलं आहे. म्हाळसा, तू आज पाकगृहात जाणार आहेस? असं का विचारता आहात? तुम्हाला काही खावंसं वाटतंय का? तसं असेल तर सांगा, मी तयार करते. नाही, माझ्यासाठी असं काही नाही, पण आज गडावर एक विशेष अतिथी येणार आहेत. आणि त्यांना लाडू अतिशय प्रिय आहेत. मग लाडू तयार करू का? हो, माझी अशी इच्छा आहे. आणि म्हाळसा, त्यांना तुझ्या हातचे लाडू अतिशय आवडतील. हो, पण कोण येणार आहे ते तरी कळू द्या. कोण आहे हे तुला आल्यावर कळेलच. पण एक मात्र निश्चित, तुलाही त्यांचं येणे अतिशय आवडेल. बर,
मी पाकगृहात जाऊन लाडू तयार करायला घेते. मग झालं. आज लवकर जात आहात? कारणही तसंच आहे. जेजुरीत श्री गणेशाचे आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी जायला हवं. किती काळ लोटला श्री गणेशाला पाहून. श्री खंडेरायांना प्रसन्न करण्यासाठी भक्त सगळीकडे कालपासून नवरात्र साजरे करता आहेत. चंपा षष्ठीच्या नवरात्रात प्रत्यक्ष श्री गणेशाचे आगमन खूपच दुर्मिळ योग आहे. जेजुरीगड हा त्यांच्या स्पर्शाने अधिक पवित्र आणि मंगलमय होईल. त्यांचं ह्या शिवलीलेत खूप मोठं स्थान आहे. पार्वती देवी आणि जयाद्रीला जे वचन दिलं गेलं त्याचे श्री गणेश साक्षी होते. म्हणजे त्यांचं येणं हा देखील शिवलीलेचाच एक भाग आहे. हे देवाच्या सिंहासनावर कोण बसले? एकाच बी ध्यान नाही. अरे बाबा कोण आहेस तू? हे देवाचं सिंहासन आहे. ह्याच्यावर देवानं देवी बसतात. उठ बाबा हातनं. अरे बाबा तुला आणि मला असं बघितलं तर परदांची पहिलं मला बोलत्याल म्हणत्याल तुला कळत नाही होय, त्याला नीट समजावायला नाही होत. अरे बाबा चल उठ ना हातनं. थांब वासा ना ऐकायचं.
गणोबा, अरे काय म्हणायचं या असं राजवाड्यात पडून काय करतो या? अव ते बघा तर देवाच्या सिंहासनावर एक पोरग येऊन बसलं या, त्यालाच खाली उतरवत होतो, पण ते पोरग जागचं हलतच नाही. अरे काय गणोबा, एवढं लहान पोरग तुला सिंहासनावर बाजूला करता येत नाही वय? पण हाय कोणते पोर? तर कोणाच ठाऊक. बघा तुम्हाला काय जमतंय का? न जमाया काय झालं? चल बघतो. बघा बघा. या धावतो चल. अरे पोरा, अरे असं सिंहासनावर बसू नये. चल मी तुला चांगल्या ठिकाणी नेऊन बसवतो. चल. मला नाही वाटत तुम्हाला जमली. अरे गप, बघ कसं जमत या. चल. अरे बाळा, मोठ्यांचं ऐकावं. चल. अरे पोरा, अरे उठ की. एवढा नाही जमायची तुम्ही. अरे गप, हे बघ उठ रे पोरा. चल. अरे ये, बघताय काय? हात लावा की. हा हा, ए तुम्ही बी मला हात लावा की. अरे बघताय काय? उचला. अरे अरे बघ तुस काय, उठव त्याला. जा जा. अरे उठवा. हा. उठ चला. हा उठवा. हे काय चाललं बघता ना तुम्ही? हो, पण मला कळत नाही तुम्ही सगळे काय करत आहात? अहो ते पोरग बघताय ना मग. हो, अहो ते सिंहासनावर येऊन बसलं या आणि जागचं हारायलाच माग ना. पण हा आहे तरी कोण? आता आम्हाला काय ठाव. म्हटलं लहान पोरग आहे म्हणून कोणी अडवलं नाही, तर सिंहासनावर जाऊन बसलं या. अहो, मग प्रेमाने सांगायचं. अहो समज करून झालंय, पण ते पोरग ऐकतच नाही. 10 हत्तीचं बळ आहे त्याच्याकडं. बरं, मी पाहते काय करता येईल ते. बघा बघा, तर देव मला काय म्हणतील. एवढं सपोर ऐकत नाही तुम्हाला. येते मी. म्हाळसा, म्हाळसा. लतिका, म्हाळसा, अगं कुठे होतीस तू? किती शोधलं तुला. अगं पण काय झालं? गडावर एक लहान मुलगा आला आहे आणि आल्यापासून त्याने सगळ्यांना हैराण केलं आहे. लतिका, अगं काय बोलतेस तू? गडावर इतके सेवक आणि सरदार असताना तो एक मुलगा सगळ्यांना हैराण कसा करेल? अगं हो, तू स्वतःहून पाहायला यावंस म्हणून मी तुला बोलवायला आले. मी येणार नाही. हे काय कारण झालं का? इतक्या छोट्या कारणासाठी तू मला बोलवायला आलीयस? अगं तो मुलगा थेट सिंहासनावर बसला आहे. कोणाचंही ऐकेन असं झालं आहे. काय व्रत्यपण आहे हा? लहान मुलं असलं म्हणून काय झालं? थेट सिंहासनावर जाऊन बसायचं? चल, मला पाहायलाच हवं.
गणेश, तुम्ही इथे आला आहात, पण कुणालाही माहित नाही की तुम्हीच श्री गणेश आहात. तुम्हीच विघ्नहर्ता आहात. तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला नाहीत म्हणून तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. पण पण म्हाळसा आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर काय होणार आहे याची मलाही उत्सुकता आहे. गणेश, असे काहीही करू नका की विघ्न दूर करायला आला आहात, पण नवीन विघ्न समोर उभे राहायचे. या शिवलीलेत खंडेराय जेव्हा बाणाईकडे जाणार आहेत तेव्हा म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होऊन प्रजेवर संकट यायला नको. कैलास सोडून श्री गणेश आज जेजुरी गडावर आले आहेत. म्हाळसाला पाहिल्यावर श्री गणेश काय करतील? म्हाळसाला काही आठवेल का? सूर्य ज्यांच्या अधीन आहे, पंचमहाभूत ज्यांच्या आज्ञेत आहेत, त्यांच्या क्रोधाने काय होईल हे मला ठाऊक आहे. प्रजेवर संकट येणार नाही, विघ्न दूर होईल हे तुम्ही पहा श्री गणेश. माझी चिंता तुम्ही समजू शकाल.